नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना राज्यात सुरू झालेली, याबाबत शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. आता महिलांना ई रिक्षा मिळणार आहे. यासाठी अर्ज कोठे करायचा, कागदपत्रे कोणती लागतील, पात्रता काय असेल, अटी आणि शर्ती काय आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, राज्यातील गरजू महिलांना रोजगारांसाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभाग यांच्यामार्फत 8 जुलै 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. आणि या शासन निर्णय म्हणजेच GR नुसार पिंक ई रिक्षा योजनेला सुरुवात झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात या ठिकाणी पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस या ठिकाणी चालना देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध केले असलेल्या शहरात इच्छुक महिलांना या ठिकाणी पिंक ई रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता यामध्ये बघितलं तर शासन निर्णयामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे. राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगारांच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, त्याचबरोबर अमरावती, पिंपरी चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर, सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना या ठिकाणी रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी गरजू महिलांकडून या ठिकाणी पिंक ई रिक्षा योजनेसाठी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारांसाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. आता कोणत्या शहरांसाठी किती पिंक ई रिक्षा मिळणार आहे याची माहिती त्यांनी दिलेली आहे. जसं की मुंबई उपनगर या शहरांसाठी 1400 पिंक ई रिक्षा उपलब्ध असेल, ठाणे शहरांसाठी 1000, पुणे शहरांसाठी 1400, नाशिक शहरांसाठी 700, नागपूर शहरांसाठी 1400, कल्याण या शहरांसाठी 400, अहमदनगर या शहरांसाठी या ठिकाणी 400, नवी मुंबई या शहरांसाठी 500, पिंपरी या शहरांसाठी 300, अमरावतीसाठी 300, पिंपरी चिंचवडसाठी 300, पनवेलसाठी 300, छत्रपती संभाजीनगरसाठी 400, डोंबिवलीसाठी 400, वसई विरारसाठी 400, कोल्हापूरसाठी 200 आणि सोलापूरसाठी 200 असे एकूण 10,000 ई रिक्षा या ठिकाणी या 17 शहरामध्ये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. आता योजनेचा उद्देश काय असेल? राज्यातील महिला असतील, मुली असतील यांना पुरेसा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश असेल. त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली असतील, महिला असतील त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा हे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. राज्यातील महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणाला चालना मिळणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे. आता योजनेचे स्वरूप कसं असेल? आता योजने कशा प्रकारे असेल? यामध्ये सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे या ठिकाणी अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई रिक्षा किमतीमध्ये सर्व करांचा जसं की GST असेल, रजिस्ट्रेशन असेल, रोड टॅक्स असेल, ETCचा समावेश असेल. नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. आता तुम्हाला कर्जसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार. राज्य सरकारमार्फत राज्य शासनाच्या 20% आर्थिक भार उचलले
या ठिकाणी राज्य सरकार जो आहे 20% जे तुम्ही रिक्षा खरेदी करता त्याचा 20% राज्य सरकार भार उचलणार आहे आणि योजनेची लाभार्थी महिला यांना जे आहे 10% भार उचलावी लागणार आहे। आता कर्जाची जी परतफेड आहे तुम्ही जे राष्ट्रीयकृत बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, नागरी सहकारी बँक असेल, या बँकेकडून तुम्ही 70% जे आता कर्ज उचलणार आहे त्याची परतफेड ही 5 वर्षांची असणार आहे। 20% रक्कम राज्य सरकार देणार आहे आणि 10% रक्कम आता त्या महिलेला भरावी लागणार आहे। योजनेचे लाभार्थी कशा प्रकारे असेल, योजनेचे लाभार्थी जे असेल ते महाराष्ट्र राज्यातील गरजू मुली आणि महिला यापैकी कोणालाही या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आता बघून घेऊया। लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे। अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखपेक्षा जास्त नसावे। लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे लायसन असणे गरजेचे असणार आहे। विधवा असेल, कायद्याने घटस्फोटित महिला असतील, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित महिला असतील, अनाथ प्रमाणपत्र असतील युवती, त्याचबरोबर अनुरक्षणगृह बालगृहातील आजी असेल, माजी असेल, प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। तसे दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे। सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहे, जसं की या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल। योजनेच्या लाभांसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, ज्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे असेल। महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असणे गरजेचे आहे। कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला 3 लाखापेक्षा कमी असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात। बँकेचे खातेपूस पासबुक या ठिकाणी आणि पासपोर्ट साईज फोटो हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। आता त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, राशन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याची हमीपत्र, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। लाभार्थी निवड कशा प्रकारे होईल, आता सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येणार आहे, ज्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असेल, त्याचबरोबर सदस्य परिवहन विभाग अधिकारी, उद्योग ऊर्जा कामगार विभाग अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक, त्याचबरोबर नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सदस्य असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहे। तर याची एक जे बैठक असेल, समिती असेल आणि या समितींच्या मार्फत जे आहे लाभार्थी निवड केली जाणार आहे। आता लाभार्थी निवडीमध्ये जर फॉर्म जास्त आले, अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाले तर अर्ज जे आहे लॉटरी पद्धतीने या ठिकाणी निवडले जाणार आहे। आता या योजनेवर नियंत्रण अधिकारी जे असेल ते असेल आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील। तसेच योजनेतील जाहिराती राज्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून इच्छुक लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात आवश्यक ती कारवाई आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून केली जाणार आहे। आता या ठिकाणी बघितलं तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त ई रिक्षांची किंमत जी असेल 4 लाख असेल। मोटर कॅपॅसिटी जी असेल ई रिक्षांची 10 HP असेल आणि मायलेज आणि चार्ज 110 किलोमीटर असेल आणि सीट जे आहे 3 सीट असेल आणि 1 ड्रायव्हर असे 4 सीट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। याशिवाय परिवहन विभागाने कायद्याने नेमून दिलेल्या स्पेसिफिकेशन असावे, तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीची असणे गरजेचे असणार आहे। पिंक ई रिक्षा खरेदींची कार्यपद्धती कशी असेल, शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसरून विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनींची निवड आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येतील आणि निवड झालेल्या एजन्सीमार्फत तुम्हाला जे आहेत ई रिक्षा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहे। योजनेची कार्यपद्धती जी असेल ती कशा प्रकारे असेल ते बघून घेऊया। सदर इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तुम्ही अर्ज
करू शकता। प्राप्त अर्जांची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गट करण्यात आलेली आहे त्या समितीमार्फत असेल। पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेची आणि वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येणार आहे। अंतिम मंजुरीनंतर या ठिकाणी अर्जदार शासनात निश्चित केलेला वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदी करण्यासाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल आणि बँकेकडून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम परतफेडीची जबाबदारी ही अर्जदाराचीच राहणार आहे। बँकेने अर्जदारास रिक्षांच्या किमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम हे जे आहेत अर्जदार भरणार आहे आणि इतर 20% रक्कम जी असेल ती या ठिकाणी राज्य सरकार भरणार आहे आणि रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतरच वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे। याबाबतची तपासणी करण्यासाठी जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग परिवहन विभागांची राहील। तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असल्यास आढळून आल्यास त्या संबंधीवर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाणार आहे। म्हणजे ही जी आता पिंक रिक्षा योजना आहे फक्त महिलांसाठी आहे। जर पिंक रिक्षा जर एखादा पुरुष चालवत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाणार आहे। याचबरोबर लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळवल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थनिहाय करणे स्वावलंबी होणे अपेक्षित राहणार आहे। त्याचबरोबर सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा बालविकास विभाग अधिकारी यांची राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी जे आहेत लाभार्थ्यांना या ठिकाणी 70% कर्ज उपलब्ध करून 10% रक्कम लाभार्थ्यांना भरावी लागेल आणि 20% रक्कम ही राज्य सरकार भरणार आहे। लाभार्थीकडून या ठिकाणी इतर जे पिंक रिक्षा या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर जे लाभार्थी आहेत त्यांचा रिक्षा फक्त महिला चालवली जाईल याची खबरदारी सुद्धा घेतली जाणार आहे। त्याचबरोबर या योजनेच्या अटी आणि शर्ती सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच या ठिकाणी लाभ दिला जाईल। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा। सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी आणि कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलांचीच राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महिलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि जवळपास 10,000 महिलांना या ठिकाणी जे आहेत पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।